जालना शहरातील आरोग्याचा कणा मानला जाणारा आणि कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला वीर सावरकर जलतरण तलाव गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत धूळ खात पडला आहे। विशेष म्हणजे महापालिकेतील दालनांच्या नूतनीकरणासाठी आणि श्रेयासाठी आगपाखड करणारे लोकप्रतिनिधी या महत्त्वाच्या विषयावर मूग गिळून गप्प असल्याने संताप व्यक्त होत आहे। या प्रशासकीय अनास्थेविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू महासभा देवगिरी प्रांत प्रमुख तथा व्यापारी महासंघाचे सचिव ॲडव्होकेट ईश्वर बिल्होरे यांनी दिला आहे। प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प आज अखेरच्या घटिका मोजत आहे। हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी या प्रश्नी वारंवार महानगरपालिका प्रशासनाचे दार ठोठावले, मात्र प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे। हिंदू महासभेचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष वीर सावरकर यांच्या नावाने हा तलाव बंद अवस्थेत आहे। वीर सावरकरांसारख्या महापुरुषांचा हा घोर अवमान आहे, अशा शब्दात हिंदू महासभेने संताप व्यक्त केला आहे। शहरात नवीन विकास कामांच्या गप्पा मारणारे नगरसेवक आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत। स्वतःच्या दालनांच्या सजावटीसाठी भांडणारे लोकप्रतिनिधी सामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या प्रकल्पाबद्दल मौन बाळगून असल्याने संशय व्यक्त केला जात आहे। या संदर्भात बोलताना ॲडव्होकेट ईश्वर बिल्होरे यांनी जर तात्काळ हा जलतरण तलाव सुरू झाला नाही तर हिंदू महासभा शांत बसणार नाही। जनतेच्या हितासाठी आणि महापुरुषांच्या सन्मानासाठी आम्ही रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू। होणाऱ्या परिणामांना महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। वीर सावरकर जलतरण तलावाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे, काय सांगताल याबद्दल? हिंदू महासभाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष वीर दामोदर सावरकर, स्वतंत्र वीर दामोदर सावरकर यांच्या नावे असलेलं हे जालना शहरातलं म्हणजे जनकपूरमधील जलतरण तलाव याची अवस्था आज तुम्ही बघताय किती डबघाईस आलेली आहे। हे आज संपूर्णत आलेलं आहे। आपण जालना शहरवासी पांढरा हत्ती म्हणून याला पोसत आहोत। खरं म्हणजे ह्या संपत्तीची आणि ह्या जलतरण तलावाची एवढी अवस्था, ही दुरावस्था ही स्थानिक लेवलचे जे नगरसेवक असतील, या पालिका प्रशासनाचे जे नगरसेवक असतील किंवा अधिकारी असतील यांच्यामुळे ही अवस्था झालेली आहे। याचा निधी येतो, याच्या दुरुस्तीसाठीचा निधी येतो आणि जातो कुठं, हा सुद्धा जालनावासियांच्या समोर एक मोठा पडलेला प्रश्न आहे। ह्या आता आपण बघू शकता इथे समोर स्वतंत्रवीर सावरकर यांचं नाव आहे, कशी अवस्था झालेली आहे, नाव पडलेलं आहे, खराब झालेलं आहे, तलाव खराब झालेला आहे। खरं म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर आणि नगरसेवकावर या महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि महानगरपालिकेला सांगू इच्छितो की हे जर लवकरात लवकर चालू झालेलं नसेल तर हिंदू महासभा आक्रमक होईल, आंदोलन छेडेल आणि हे आंदोलन छेडल्यानंतर याचे जे काही परिणाम होतील हे शासन आणि प्रशासन याची कारणीभूत असतील। मी ॲडव्होकेट ईश्वर बिल्होरे, देवगिरी प्रांत प्रमुख, हिंदू महासभा।